आम्ही आहे ना आता इथे आंब्याचं लोणचं घालतोय, तर त्यासाठी इथे आता आहे ना कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत आणि काकी आहे माझी, या काकी आता कैऱ्या कापतायत. काकी रायवळी आंबे आहेत की कलबाचे? रायवळी आंब्यांचं होतं लोणचं. आता आमचे आहेत ना असे सर्व आंबे कापून झाले आहेत. आता काकी काय करणार पुढे? आता हे मीठ घालून किती वेळ ठेवायचा काकी? आता असं झाकून ठेवून द्यायचं आहे रात्रभर. मिठाचं पाणी आहे ना वेगळं करायचं आणि आता फक्त फोडी घ्यायच्या आहेत. 1 लिटर तेल सगळं आपलं गोडं तेल तापत ठेवलं आहे, एकदम कडकडीत असं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे लसूण घेतली आहे, सोललेली आहे लसूण. आता ते थोडंसं ठेचून घेते. आता बघा गरम तेलामध्ये आहे ना काकी लसूण घालतायत. तेल बंद केलं आहे, चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता काकी आहे ना इथे थोडे मसाले घालणार आहे. काकी दाखव इथे काही काय काय आहे. धना पावडर. ही कुठली? धना पावडर. हा धना पावडर. ही मेथी पावडर. हा मेथी पावडर आहे ही. आणि ही राय पावडर. ही राई असते ना त्याची डाळ मिळते ती आहे ती. हे आता सर्व काकी तेलात घालतात. खाली उतरून देते. गरम तेलामध्ये आहे ना लसूण चांगली लाल झाली आहे. मग अशी लाल हो कमी. आता हे काय शिजवायचं नाही ना काकी? नाही नाही. हा मग मीठ दे आणि तिखट जरा मसाला दे. काकी हा कुठला मसाला आहे बघू पुढे दाखव. बेडेकर मसाला. हा बेडेकर मसाला. लोणचं मीठ. पुन्हा मीठ घालतायत. आई हे काय आहे? लाल मसाला. लाल मसाला. बस 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 पुरे पुरे. माझी आई आणि काकी दोघी मिळून करतायत लोणचं. हळद घालतायत. हातात दे माझ्या. हे हिंग घेत आहेत. बस बेडेकर मसाला घालतोय मी. सांगता नको. त्या काकीने 1 पॅकेट आधी घातलंय. त्या बोलतात की 2 पॅकेट लागतील म्हणून, कैऱ्या जास्त आहेत ना. दोन्ही पॅकेट घातली आहेत त्यांनी आता. आणि हे तेल लसूण वगैरे घातलेलं. टाकी हात नाही भाजत. तेल गरम आणा. पण बरं त्याच्याकडे आम्ही लाडूच आणलेलो बरं म्हणजे त्याच्याकडे खाली.
बाय की ना बाय होती का एक दोघी टाकी आता हे लोणचा गरम हा ना काय गरम लोणचं काय गरम आता पण लगेच भरावून ठेवायचं ना. हा एवढा ठेवायचा आता हे बघा काकी आहे ना बरणीमध्ये लोणचं भरून ठेवते. हे बघा आता काकीने आहे ना हे बरणीत असं लोणचं ठेवलंय. तेल आहे ना वरपर्यंत तेल आलं पाहिजे. हे आता काकी बंद करून ठेवणार अशी आता बरण्या आणि 21 दिवसांनी आपल्याला असं खायला घेऊ शकतो आपण. तोपर्यंत चांगलं तेलामध्ये मसाले वगैरे मुरतात. हे बघा असं आहे ना जेवढं लोणचं असेल ना त्याच्यावरती आपल्याला तेल घ्यायचं आहे. पण जेव्हा पण भराल तर लगेच पूर्ण झाकण आपल्याला बंद नाही करायचं आहे. थोडंसं असं लूज सोडायचं आहे झाकण आणि अर्धा पाऊण तासाने मग आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला 21 दिवसांनी खायला आपण घेऊ शकतो.